मला सांग, डिलिव्हरी किती महिन्यात होते? एखादी बाई प्रॉपर नॉर्मल डिलिव्हरी करते किती महिन्यात 9 होते? महिने बेसिक. तिसऱ्या महिन्यात डिलिव्हरी होते का? नाही, जर झाली तर काय होतं? खूप ॲबनॉर्मल गोष्टी होतात. ते बेबी हा, टिकूच नाही टिकून शकणार. नाही, म्हणजे पूर्ण फॉर्मच नसते झालेली. एक्झॅक्टली. बॉडी इज नॉट येट रेडी. त्याचं सोल रेडी नाहीये, त्याचं काहीच रेडी नाहीये. तो अजून डेव्हलपच होतोय. मग बिझनेसही तसाच आहे. या बिझनेसला जर तुम्ही म्हटलं की मी आत्ता रोपटं लावलं, आत्ता असं गपकंट्री आलं पाहिजे, मोठे मोठे फळ, अरे असं नाही होत. यू हॅव टू बी डॅम पेशन्सफुल. म्हणजे इतका पेशन्स दाखवावा लागतो. कितीही राग आला असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवावं लागतं. कारण तुम्हाला माहितीये की तुम्ही जे करताय चूक करत नाहीये. शांतपणे प्रत्येक स्टेज, प्रत्येक दिवस घालवायचा. चूक, वाईट, बरोबर, आनंद, दुःख हे पार्ट अँड पार्सल आहे लाईफचे. तसंच बिझनेसचे पण. डॉक्टरच्या दवाखान्यात ती स्क्रीन असते की नाही, ज्याच्यात ते नाही का तुमचं हार्ट रेट Okay, असं ECG आली. ते असं होत राहत. बरोबर आहे. ती सरळ लाईन झाली तर काय होईल? ती सरळ लाईन नकोच. ते कायम असं होत राहावं तर आनंद आहे. Correct. वर जाणं त्याला खाली येणं आहेच. परत वर जाण्यासाठीची शक्ती आहे ती. तुम्हाला रेस्ट, आपण म्हणतो की बा व्हेकलला रेस्ट द्या, टेक अ ब्रीद अगेन वॉक, टेक अ ब्रीद अगेन वॉक, बट पेशंटली न सोडता जे एम धरलंय ते न सोडता चालावं लागेल. स्विच नाही करता येणार. करेक्ट. आणि मला वाटतं तोच कुठेतरी थोडासा गॅप होतो की आपण अर्ली अर्निंग, अर्ली मिलेनियर्स बनायचं आहे ना. लगेच कारा गोड्या ते सगळे रील बनवायचे त्याच्यात, आणि हे रुबाबचा, अरे आय मीन जस्ट